नमस्कार। आज सकाळी शेअर मार्केट सुरू झाल्यापासून तेजी होती। दुपारी 2च्या दरम्यान सेन्सेक्स जवळजवळ 800 पॉईंटपेक्षा जास्त वर होता। त्यानंतर मात्र घसरण सुरू झाली। तरीसुद्धा मार्केट संपताना सेन्सेक्स हा 239 पॉईंटनी वाढून 77,578 वर बंद झालेला आहे। निफ्टी हा 65 पॉईंटनी वाढून 23,518 वर बंद झालेला आहे। सलग 7 दिवसाच्या घसरणीनंतर आज शेअर मार्केटमध्ये तेजी आलेली आहे। आजच्या कामकाजामध्ये बीएसई रिअलिटी इंडेक्स 1.45%, बीएसई ऑटो इंडेक्स 1.41% वर आहेत। बीएसई कंझ्युमर ड्युरेबल इंडेक्स 1% वर आहे। बीएसई मिड कॅप इंडेक्स 0.94% आणि स्मॉल कॅप इंडेक्स 0.90% वर आहेत। आजच्या कामकाजामध्ये निफ्टीमध्ये वाढलेले मुख्य शेअर्स पुढील प्रमाणे आहेत। महिंद्रा अँड महिंद्रा 3.58%, टेक महिंद्रा 2.34%, एचडीएफसी बँक 2.18%, ट्रेंड 1.94% अशी वाढ आहे। आज निफ्टीमध्ये घसरलेले मुख्य शेअर्स पुढील प्रमाणे आहेत। एसबीआय लाईफ इन्शुरन्स 2.54%, हिंदाल्को 1.70%, रिलायन्स इंडस्ट्रीज 1.51%, एचडीएफसी लाईफ इन्शुरन्स 1.41% अशी घसरण आहे। उद्या महाराष्ट्र आणि झारखंड येथे विधानसभा निवडणुकींचं मतदान आहे। खास करून महाराष्ट्रात मतदान असल्यामुळे शेअर मार्केटला उद्या सुट्टी आहे। आपण पुन्हा गुरुवारी भेटूया। धन्यवाद।